तुम्ही हे बनवून कधी खाल्लेलं आहे का? माझ्या घरी तर वीकली 2 ते 3 वेळा आरामात बनतं. चला मग तुमच्यासोबत मी आज रेसिपी शेअर करते. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त, मजेत आणि आनंदी असाल. सध्याला भरपूर प्रमाणात ऊन पडतंय आणि भाजी चपाती नको वाटतंय. तर आज अगदी तुमच्यासोबत खूप मी युनिक आणि नवीन रेसिपी शेअर करणार आहे. खाल्लं तर तुमचं मन अगदी तृप्त होईल आणि एकदा बनवलं तर तुम्ही पण आरामात माझ्यासारखं वीकमध्ये 2-3 वेळा बनवणार. चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही जो यूज करत असाल तो घेतला तरी चालेल. त्याला धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आता आपण गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचा तेल, 1 चमचा जिरं आणि भिजवलेला तांदूळ ॲड करून परतून घेतलेला आहे. आता गरजेनुसार मी वरून गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार नमक ॲड करून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला शिजण्यासाठी कुकर बंद करून द्यायचा आहे. आता आपण दुसऱ्या साईडला दही तिखारीची तयारी करून घेऊया. इथं मी एक कांदा घेते मिडियम आकारचा. त्याला आता बारीक कट करून घ्यायचा, होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे. बघू शकता त्या पद्धतीने मी कांद्याला बारीक कट करून घेते. इथे मी सुकलेली लाल मिरचीचे 2 भागात तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. आता हे साईडला ठेवून देऊया. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. एका बाउलमध्ये मी 1 वाटी दही घेते. जवळपास बघायला गेलं तर हे 300 ग्रॅम दही आहे. दहीला आता छान पद्धतीने आपल्याला 1 ते 2 मिनटं फेटून घ्यायचे. मी विस्करने खूप छान पद्धतीने फेटून घेते. अगदी चिकनं होतं तोपर्यंत आपल्याला दही छान फेटून घ्यायचे. बघू शकता त्या पद्धतीने मी तुम्हाला जवळून पण दाखवते. खूप लवकर फेटली जाते आणि मी हे घरीच लावलेलं आहे म्हणून खूप आरामाने फेटलं गेलं. आणि हे दही तिखारी बनवताना दही जास्त खट्ट पण नको आहे, जास्त हे पण नको आहे, अगदी मीडियम दही पाहिजे. दही छान पद्धतीने फेटून झालेलं आहे. आता आपण गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून मी तर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान तडतडायला लागलं की अगदी चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे. आवर्जून हिंग वापरा, हिंगाने खूप छान टेस्ट येतो. हिंग पण छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदे, मिरची, कढीपत्ता ॲड करून घेऊया. आता आपल्याला छान पद्धतीने कांदा सॉफ्ट होतो तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे. बघू शकता त्या पद्धतीने. हे बनवताना मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे म्हणजे कांदा आतून सॉफ्ट होईल. हे बनवायला फारसा टाईम लागत नाही. अगदी राईस आणि दही तिखारी तुम्ही अगदी 8 ते 10 मिनिटात बनवू शकतात आणि अगदी कमी गॅस लागतो आणि खूप पोटभरीचं जेवण आहे. घरचे खूप आवडीने खाणार. एकदा नक्की बनवून बघा. कांदे खूप छान पद्धतीने सॉफ्ट परतवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद एवढंच आपल्याला मसाले वापरायचे. जास्त मसाले वगैरे वापरायचे नाही आहेत. आता छान पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघू शकतात मसाले छान परतले की दही तिखारीला खूप छान टेस्ट येतो. बघू शकतात आपली मिरची, कांदे जराही जळाले वगैरे नाही आहेत. म्हणून ही प्रोसिजर अगदी लो टू मिडियम फ्लेमलाच करायची. खूप छान पद्धतीने मसाले पण तेलामध्ये फ्राय होतात. मसाले छान पद्धतीने तेलात परतले की आता आपण फेटलेलं दही ॲड करून घेऊया. दही आपल्याला अगदी मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे. व्यवस्थित मिक्स झालं की परत आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि त्याच्यानंतर नमक ॲड करायचं आहे. सुरुवातीला इथं नमकचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही, याच्याने दही फाटू शकतं. त्यासाठी नमकचा वापर शेवटीच करायचा आहे. मी परत गॅसची फ्लेम ऑन करून कोथिंबीर ॲड केलेली आहे. परत हलकी एक उकळी काढून घेतलेली. बघू शकता तिथं आपली दही तिखारी बनवून तयार झालेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला तो खूप छान आहे. पोट भरतं पण मन भरत नाही एवढी खायला छान लागते आणि खूप अगदी 10 मिनिटात बनते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या तोंडाची चव गेलेली असेल ती रेसिपी एकदा नक्की बनवा. अगदी घरच्या साहित्यामध्ये होते. आजची रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.